चंद्रपुर जिले में हेलमेट को लेकर यातायात नियंत्रण शाखा ने कड़ा कदम उठाते हुए अब वाहन के पीछे बैठे व्यक्ति द्वारा हेलमेट धारण न किए जाने पर कार्रवाई की जाएगी, ऐसा नियम लागू किया है। तो आइए सुनते इस संबंध में यातायात विभाग के पुलिस निरीक्षक प्रवीण पाटिल ने क्या जानकारी दी। चंद्रपुर में हेलमेट सख्ती लागू की गई है और अब चालक के पीछे बैठने वाले को भी हेलमेट अनिवार्य किया गया है। चंद्रपुर जिले में यातायात पुलिस विभाग ने मुहिम शुरू की होकर शहर में आने वाले प्रत्येक मार्ग पर पुलिस पथक तैनात किया गया है। हेलमेट की सख्ती शहर में करते समय थोड़ी शिथिलता दी गई, फिर भी बाहर गांव से आने वाले दुपहिया सवारों को सख्ती की गई है। अनेक चालकों को इसके लिए जुर्माना भी लगाया गया है। यह मुहिम नियमित चलाई जाएगी। तो आइए सुनते इस संदर्भ में यातायात शाखा के पुलिस निरीक्षक प्रवीण पाटिल ने और अधिक क्या जानकारी दी। 2019चा मोटार व्हेकल ऍक्ट जो आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी रायडर आणि पिलियन रायडर म्हणजे समोर बसलेला व्यक्ती गाडी चालवत असलेला आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्ती या दोघांकरिता हेल्मेट सक्ती ऑलरेडी करण्यात आलेली आहे। पोलीस डिपार्टमेंट याविषयी चालान करत आहे, परंतु याच्यात बायफर्गेशन होत नव्हतं। चालान मशीन मध्ये ज्यावेळेला आम्ही चालान करत होतो त्याच्यावेळेला हेल्मेटचं एकच सेक्शन तिथे दिसायचं, त्यामुळे नक्की समजत नव्हतं की समोरच्या व्यक्तीला हे चालान केले की पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला। आता त्याच्यामध्ये फक्त चालान मशीन मध्ये दोन पार्ट केलेले आहेत की रायडर आहे की पिलियन रायडर आहे, आणि ते दोन पार्ट केल्यामुळे आपल्याला निदर्शनास येते की यांनी रायडरलाही केलेलं आहे किंवा पिलियन रायडरलाही केलं आहे। फक्त हे बायफर्गेशन आहे। याचं इम्प्लिमेंटेशन ऑलरेडी 2019च्या कायद्याप्रमाणे सुरू झालेलं आहे आणि आता महाराष्ट्रात पूर्णतः अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एक अधिसूचना निर्गमित झाली आहे। एक परिपत्रक त्यांनी पाठवले ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की यापुढे आपण कारवाई करताना रायडर आणि पिलियन रायडर अशा वेगळ्या वेगळ्या कलमांखाली कारवाई करा। त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही आता कारवाई सुरू केली आहे। सीटीवी के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।